येशू ख्रिस्ताचा जो जन्म झाला हा सर्वांसाठी का महत्वाचा आहे? हा जन्म फक्त ख्रिश्चन लोकांसाठी आहे का हा सर्वांसाठी येशू ख्रिस्त जन्माला आला हे आज आपण बघणार आहोत. येशू ख्रिस्ताच्या जन्माचं महत्व काय आहे? प्रियानो, पुष्कळ ख्रिस्ती लोक जे आहेत ते ख्रिसमस साजरा करतात, पण त्यांना काय गोष्टी माहीत नसतात. त्यांना माहीत नसतं की येशू ख्रिस्त का जन्माला, येशू ख्रिस्त का या पृथ्वीवर आला, त्याचा येण्याचा उद्देश काय होता, आणि पृथ्वीवर येण्या अगोदर येशू ख्रिस्त कुठे होता हे त्यांना माहीत नसतं. पण प्रियानो, खूप आवश्यक आहे की जेव्हा आपण या दिवसाची आठवण करतो, येशू ख्रिस्ताच्या जन्म दिवसाची आपण आठवण करतो, तर आपल्याला माहिती पाहिजे की येशू ख्रिस्ताचा जन्म कशासाठी झालेला आहे, त्याचा येण्याचा उद्देश काय आहे आणि तो कोणासाठी आलेला आहे हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे. आपण जे आहे आपण बाकीच्या गोष्टीमध्ये रमून जातो, आपण सॅन्टा क्लॉस मध्ये रमून जातो, आपण ख्रिसमस ट्री मध्ये रमून जातो, आणि या दोन्ही गोष्टीचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये अजिबात नाहीये. पण जी खरी गोष्ट आहे हे आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे की येशू ख्रिस्ताचा जन्म कशासाठी झाला. तर प्रियानो, आज आपण यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि जेव्हा आपण येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या गोष्टी करतो तर आपल्याला एक माहिती पाहिजे का येशू ख्रिस्ताचं अस्तित्व हा जो मानवी जन्म होता त्याच्या अगोदरपासून होतं का जेव्हा तो जन्माला आला त्यानंतर त्याचं अस्तित्व सुरू झालं? प्रियानो, जसं आपलं अस्तित्व जे आहे जेव्हा आपण जन्माला येतो, जेव्हा आपण मातीच्या पोटात असतो तेव्हा आपलं अस्तित्व सुरू होतं, त्याच्या अगोदर आपलं अस्तित्व नसतं. पण येशू ख्रिस्ताचं तसं नव्हे. येशू ख्रिस्त जो आहे, येशू ख्रिस्त हा पहिल्यापासून होता. येशू ख्रिस्त हा अनंत काळापासून आहे, कारण तो देव आहे. त्याचं जे अस्तित्व आहे त्याचे अस्तित्व जन्मानंतर सुरू नाही झालं, तो अगोदरपासूनच होता. त्यासाठी आपण काय वचन वाचूया. आपण जाऊया योहान 1. इथं काय म्हटलेलं आहे? प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता, तोच प्रारंभी देवासह होता.